आणि हे करा, काल तुम्ही रात्री 7 वाजता म्हणजे मी जेव्हा मी आलो नसतो तुमच्याकडे, पण 7 वाजता रात्री स्पीकर फिरला. 7:30 पर्यंत होते मी नाही वाटते बघत. हो मॅडम, स्पीकर फिरला ही चुकीचं असं म्हणतात. स्पीकर फिरला म्हणजे काय की आम्हाला आता मी स्पीकर फिरायच्या आधी पत्रकार परिषद झालेली आहे अतिक्रमण काढणार म्हणून विचारायला. हो पण स्पीकर कशाला फिरला असं मग त्यांचीच माहिती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो की आम्ही अतिक्रमण काढणार तयारी करा म्हणून. आणि अध्यक्षांचीच माहिती आम्ही पोहोचवली. अध्यक्षांनी जे पत्रकार परिषद पेपर घेतली की नाही, पेपर मध्ये जे बातमी दिली तीच आम्ही अध्यक्षांनी सांगितलं. अतिक्रमण अध्यक्षांचा विषय आहे. अध्यक्षांनी हो परवा यांना विचारा. त्यांच्याकडून झालेलं आहे. हो मी नव्हते तिथं मागच्या सोमवारी खोटं सांगू नको. अध्यक्षांनी काय सांगितलंय की बाजाराची फुलं घेऊन भाजी घेऊन बसताय त्या लोकांना काढा म्हणून. अध्यक्षांनी अतिक्रमण काढून अध्यक्षांचं म्हणजे माझ्या माहिती सगळ्या काढा म्हणून आम्ही मी पेपर प्रेस वाचली तेव्हा मी बघितलं का मला माझ्या अध्यक्षांची पण जाऊन दे. अतिक्रमण आम्ही काय अतिक्रमणचं हे नाही, पण मॅडम काय लोकांना भयभीत करू नका. आणि एक तुम्ही त्यांना मी तेच बोलत होते की किती तुम्हाला हो मॅडम स्पीकर लावला हे भयभीत वातावरण कसं आहे त्यांना विचारा ना तुम्ही. तुम्हाला आता नोटीस केलं की काय नाही पण स्पीकर लावला. एक मिनिट कोणी आलं का मागे आता तेच तयार करतो. नाही हो मॅडम नोटीस द्या तुम्ही 24 तास. आणि तसं बघितलं तर बिल्डरांकडे आम्ही देतो ना पत्र ते पण मॅडम तुम्हाला सांगतो की बिल्डरांनी सुद्धा काही बिल्डरांनी बिल्डिंग बांधल्या त्यांनी तुमच्याकडे जागा हे करायची त्या दिल्याकडे तुमच्याकडे त्यांना पण द्या. सगळ्यांना नियम तो लावा. या गरीब लोकांना एक नियम, बिल्डरांना एक नियम, मला एक नियम असं नको लावू का. आमचं अधिकार असलं तरी आमचं काढा, पण सगळ्यांना एक नियम लावून काढा. सूचना द्यायची असते. सूचना आम्ही आता आज नोटीस काढणारच आहे, पण आधी त्यांना तयारी कुठे शहरातले नागरिक मॅडम तुम्ही आता शहरात शिवून आता आहोत. आम्ही 25 वर्ष या शहरात नागरिक आहोत. कारण बाजारपेठेमध्ये आधी बऱ्याचदा झालेल्या मी स्वतःही जाऊन आले, तुम्ही बघितलं असेलच. बाजारपेठेमध्ये मागच्या वेळेला पण स्वतः गेलेले मागच्या आता मी दोन विषय आहेत. बाजारपेठेमध्ये अतिक्रमण आहे ना मॅडम, ते रस्त्यावरच आहे. म्हणजे कसं आणि हे नंतर बाजारपेठेपासून आप्पासाहेब पटवर्धन पासून श्रीधरनाईक पुतळ्यापर्यंत आहेत ना ते स्टॉल आहे. शिवाजी पुतळ्यात आहेत तिकडे ते स्टॉल आहेत. आणि श्रीधरनाईक पुतळ्यापासून याच्यापर्यंत रेल्वे स्टेशन पर्यंत सुद्धा स्टॉल आहेत. आणि ते रस्त्याच्या बाजूला आहे, म्हणजे साईड पट्टीच्या बाजूला आहे. म्हणजे नगरपंचायतचे पहिले नाही नगरपंचायतचं मॅडम गटर मारलेला आपण ह्यांचे स्टॉल फुटपाथच्या बाहेर आहे. पहिले फुटपाथ नव्हते आपण आणि तेव्हा साहेब मॅडम सगळ्यांनी सांगितलं सगळ्या लोकांनी की फुटपाथच्या तुम्ही बाहेर थांबा म्हणून असं सांगितलं. नाही झालं मॅडम हो त्या प्रोसिजर का ना, पण तुम्ही शहरात येताना ना शहरातलं हायवे जाते पहिलं करा नंतर इकडचं करा. शेवटी कुठलं ते करायला आम्ही सांगू शकत नाही की हे करा ते करा. आमचं म्हणणं आहे की ह्यांच्यावरच हे होऊ नका. वेळ द्या. आमच्यामुळे मॅडम आधी वाहतुकीला कुठलाही अडथळा वगैरे होत नाही. हो मॅडम दोन विषय आहेत. रस्त्यावरचं अतिक्रमण हा ए पार आहे, तो बाजारपेठेत आहे. आता बाजारपेठेतून गेला तर इथे पण मिळेल, टीपी रोडला पण मिळेल, जे रस्त्याचे स्टॉल आहे. आणि अतिक्रमणचे स्टॉल आहेत ते सगळीकडे आहेत. सगळे 500 तुम्हाला नोटीस येणार 500 हे पण असते ती नुसत्या 50 लोकांवर अन्याय नको असं आमचं म्हणणं. बरोबर अरे चालेल.